ऋषिराज माने. योग आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपलं आरोग्य जर चांगलं राहायचं असेल तर योग करणं अत्यंत आवश्यक आहे. जगाला योग ही देणगी या देशाने दिलेली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण केवळ एका दिवसापुरता योग करून चालणार नाही, तर याच्यामध्ये सातत्य असणं अत्यंत आवश्यक आहे. प्राचीन काळापासून चालत त्याला योग आहे, परंतु याचं महत्त्व जगानं घेतलं पण आपल्या देशानं घेतलं नव्हतं. पतंजली प्रांजली राणतोस्मि गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पदेन वाचा मनम् शरीरस्य च वैद्यकेन. हातात हात समोर करा, हात समोर उजवा, दुसरा हात समोर. त्या साह्यानं बोट पाठीमागे खेचायचे. दुसरा हात विरुद्ध बाजूला, परत उजवीकडे एका बाजूला, एकसारखे करा. हा, परत विरुद्ध बाजूला, परत विरुद्ध बाजूला. सी आकार, पाठीमागे उलटा द्यायचा. बोट मागं खेचायचे, आतल्या बाजूला खेचायचे, आतल्या बाजूला खेचा. कोपरातून बेंड करून पाठीमागच्या बाजूला खेचायचं. कमरेवर हात. हँड रोटेशन. एक हात पाठीमागच्या बाजूला गोलाकार स्वरूपाने फिरवायचा आहे. विरुद्ध बाजूने. दुसरा हात चेंज. डावीकडून उजवीकडे रोटेशन. उजवीकडून डावीकडे रिवर्स. उजवीकडून डावीकडे. समोर हात करा. हा समोर बघा. डाव्या बाजूला, उजव्या बाजूला क्रमानं करा. डाव्या बाजूला, हा, परत उजव्या बाजूला. आतून बाहेर फिरवा, बाहेरून आत फिरवा. नेक्स्ट पाय, दुसरा पाय घ्या. नेक्स्ट चेंज करा. पुढे प्रयाण केल्यामुळे नमः. एक पाठीमागे घ्या. मागे घ्या. जाऊ दे मागे. दोन शिस्तीत पायापाशी हात न्यायचे. 2 काउंटला. शिस्तीत खाली घ्या. हा, हात जमनी पकड. 3, एक पाय पाठीमागं. हात टेकायचे. एक पाय. 3, 4. दुसरा पाय घ्यायचा आहे. त्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 4, 5. जमनी बरोबर थांबा. जमनी बरोबर. मान वर काढायचे. मान वर हसायचं नाही, तोंड बंद ठेवायचं आहे. मान वर भुजंगासनासारखी स्थिती करायची आहे. 7. परत पाठीमागं. पायाकडे बघायचं. पायाकडे बघा. 8. एक पाय पुढे घ्या. मान वर काढा. 9. दुसरा पाय पुढे घ्या. हा थांबा तिथं. 10. नमस्कार स्थिती. बघा 10 काउंटमध्ये आपण करायचे. 10 आणि 12 दोन्ही काउंटमध्ये हा सूर्यनमस्कार या ठिकाणी करणार.
पश्चिम उत्तानाचा उत्कृष्ट नमुना हा विद्यार्थी सादर करत आहे, आपल्याला खेळाडू सादर करत आहे. पश्चिम उत्तानासन. धनुरासनात धनुष्यासारखी स्थिती निर्माण करण्याचं कार्य धनुरासन. धनुरासनाचा कसं असतं हे आसन याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी हा खेळाडू सादर करत आहे. ते म्हणजे सर्वांगासन. हलासनाचा पुढचा टप्पा नांगरासारखी स्थिती त्या शरीराची होते, त्यामुळे त्या आसनास नाव हलासन असं आहे. योग खेळाडूचं प्रात्यक्षिकाची दाद या ठिकाणी द्यायची आहे. योगा सादर करत असताना कुठलाही ताण याच्या शरीरावरती नाहीये. चेहरा साहेब हसतमुख असणारा, कुठल्याही प्रकारचा ताण आपल्याला शरीरावरती दिसत नाहीये. कुठल्याही हाताचा सपोर्ट न घेता त्यानं हे आसन केलेलं आहे. मगाशी तुम्ही जे चक्रासन केला होता, अर्ध चक्रासन, हे पूर्ण चक्रासनामध्ये असणारे आसन आहे. फक्त हातावरती बॅलन्स करून तुम्हाला हे आसन या ठिकाणी सादर करायचं. टाळ्या वाजवायचं, सगळ्यांचा हात वर पाहिजे, टाळ्या. हात वर सगळ्यांचे. नुसतं हातावर बॅलन्स नाही, बॅलन्स करून त्यांना काय केलेलं आहे, त्याची शरीराची दिशा वळवलेली आहे. मध्ये होणार आहेत. 3 एक पाय पाठीमागं, 3 वरच्या बाजूला मान करायचे, 4 दुसरा पाय पाठीमागे आणि पायाकडे बघायचं, पायाच्या गुडघ्याकडे बघायचं. 5 वर जमिनी बरोबर स्थिती. 6 भुजंगासन, वरच्या बाजूला बघा. 6 त्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 7 शिस्तीत शरीर उचलायचं आहे आणि गुडघ्याच्या दिशेने परत एकदा बघायचं पाठीमागे. 8 एक पाय पुढं, वरच्या बाजूला बघायचं आहे. पाठीचा कणा ताण पडला पाहिजे. 9 दुसरा पाय पुढे. 10 नमस्कार स्थिती.
नमस्कार दिशेने कर्वे करायचे, बोट एकमेकात हे करा, वरच्या बाजूला ताण द्या, टाचा शिस्तीत उचलायचे, श्वास घ्या, तिथंच थांबायचं, डोळे बंद करा, डोळे बंद करा. ताडासन करतोय आपण हे, डोळे बंद करा, माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. 15 ते 20 सेकंद या आसनामध्ये थांबायचंय. उंची वाढणे, एकाग्रता, शरीराचा आणि मानसिक तोल सांभाळण्यासाठी हे आसन उपयुक्त पडतंय. हाताची पायाची पहिला तास टेका, बाजूने हात शिस्तीत काढून घ्या, काढून घ्या, खाली पायात अंतर घ्या, रिलॅक्स, श्वास सोडा. उजवा पाय हाताच्या साह्याने पायापाशी लावायचा आहे, बाजूने हात वर घ्यायचे आणि नमस्कार स्थिती. वृक्ष जसा उभारतो एका पायावर बॅलन्स करून, एका खोडावरती बॅलन्स करून, तशा पद्धतीनं या आसनाची स्थिती आहे. 10 ते 15 सेकंद या आसनामध्ये थांबायचं आहे आपल्याला. दोन्ही पायाने आसन करता येतं शिस्तीत. हात खाली घ्यायचे, पाय काढून घ्यायचा, हाताच्या साह्याने पाय काढून घ्यायचा, हात वरती, शिस्तीत नमस्कार स्थिती, डोळे बंद, डोळे बंद. त्या स्थितीमध्ये तुम्ही थांबायचं आहे, बॅलन्स करायचा पायावरती स्वतः. ते लवचिकतेने हे आसन करणार आहे बघा विद्यार्थी. बाजूनं हात वरती, शिस्तीत शेजारी हात घ्यायचा आहे, पाया. या आसनाचं नाव आहे पादहस्तासन. आपले पायापाशी जाऊन हात लागतात म्हणून याचं नाव पादहस्तासन आहे. शिस्तीत हात वरती घ्यायचे, शिस्तीत हात वरती घ्यायचे, दोन्ही बाजूला साईडला, पायात थोडंसं अंतर, शिस्तीत खाली न्यायचे, न्यायचे खाली. आपल्या पंजाच्या शेजारी, तळव्याच्या शेजारी हात नेऊन तिथं ठेवायचे. जिथपर्यंत जातात तिथपर्यंत जाऊन थांबा. फक्त 15 ते 20 सेकंद त्या आसनामध्ये थांबायचं आहे आपण. म्हणजे पाठीमागच्या बाजूला झुकायचं आहे. पाठीच्या कण्याचा आकार सी आकारात तयार झाला पाहिजे. मान जेवढी मागं घेता येते, जेवढी जाते तेवढीच घ्या. जिथं ताण पडतो तेवढीच घ्यायचं काम करायचं आहे. जिथपर्यंत पोहोचतो आपल्याला तिथपर्यंतच पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं. थोडंसं पाठीमागच्या बाजूला, पाठीमागच्या बाजूला चालायचं शिस्तीत. खेळाडूला पश्चिम उत्तानासनचा उत्कृष्ट नमुना हा विद्यार्थी सादर करताय, आपल्याला खेळाडू सादर करताय. पश्चिम उत्तानासन, धनुरासनाचं, धनुष्यासारखी स्थिती निर्माण करण्याचं कार्य धनुरासन. धनुरासनाचा कसं असतं हे आसन याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी हा खेळाडू, सर्व खेळाडू सादर करतायत. हलासन, त्यानं ते सादर केलेलं आसन आहे हलासन. याच्यानंतरचं पुढचं आसन त्यानं त्यामध्ये सादर केलं ते म्हणजे सर्वांगासन. सर्वांगासन हलासनाचा पुढचा टप्पा नांगरासारखी स्थिती या शरीराची होते, त्यामुळे त्या आसनास नाव हलासन असं आहे.
चेहरा चालेल हसतमुख असणारा, कुठल्याही प्रकारचा ताण आपल्याला चेहऱ्यावरती दिसत नाही आहे. सपोर्ट न घेता त्यानं हे आसन केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा चेहऱ्यावरती ताण दिसत नाही. तुम्हाला चेहरा कायम फ्रेश वाटणार, हसता वाटणार, असा असणारा हे आसन करत असताना मगाशी तुम्ही जे चक्रासन केला होता, अर्ध चक्रासन, हे पूर्ण चक्रासनामध्ये असणारं हे आसन आहे. फक्त हातावरती बॅलन्स करून तुम्हाला हे आसन या ठिकाणी सादर करा. टाळ्या वाजवतात, सगळ्यांचा हात वर पाहिजे, टाळ्या. हात वर सगळ्यांचे. नुसतं हातावर बॅलन्स नाही, बॅलन्स करून त्याला काय केलेलं आहे, त्याची शरीराची दिशा वळवलेली आहे. याचा ताण आपल्याला कमी करायचा आहे. समोर बोट करायचे आहेत, समोर ताण द्या, मागे घ्या, समोर ताण द्या, पाठीमागे घ्या, समोर ताण द्या, पाठीमागे घ्या. डावा पाय घ्या हाताच्या साह्याने, दुसरा पाय घ्या, दोन्ही टाचा बाहेर करा, दोन्ही टाचा बाहेर, मध्ये सीट बसली पाहिजे आपल्याला दोन्ही टाचांच्या मध्ये. त्याच्यानंतर गुडघ्यावरती हात ठेवायचे, पाठीचा कणा ताठ करायचा, पाठीचा कणा ताठ, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. जेवणानंतर हे जर आसन केला कोळी सर, तर पचनासाठी हे उपयुक्त आसन आहे. ठेवायचे, गुडघ्यावरती ठेवायचे, डोळे बंद, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, पाठीचा कणा ताठ, मुद्रा स्थिती. जर पूर्ण पद्मासनामध्ये बसता येत नसेल तर अर्ध पद्मासनामध्ये सुद्धा बसता येत. आपल्याला एकच पाय फोल्ड करून घेता येतोय. शिस्तीत डोळे उघडायचे आहेत, हाताच्या मुद्रा सोडायच्या आहेत. एक पाय 10 ते 20 सेकंद तुम्ही थांबायचं आहे. त्यामध्ये जेवढं जास्त वेळ तुम्ही थांबणार आहात या आसनामध्ये, पश्चिमोत्तान आसनामध्ये, तुमच्या सगळा जो घाम आहे तो चेहऱ्यातून निघून जाईल. त्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. गुडघे टेकायचे, गुडघे उचलून मान लावायचं, तोंड चेहरा लावायचं नाही. गुडघे जमिनीबरोबर असले पाहिजेत, पाय जमिनीबरोबर असले पाहिजेत. आपण तिथपर्यंत जायचं आहे, आपण तिथपर्यंत पोहोचायचं आहे. शिस्तीत मान हात काढून घ्या पाठीमागच्या बाजूला. हे पूर्ण चक्रासन झालं.
एक पाठीमागं आज शिस्तीत न्यायचं आहे. पाठीमागं सी आकार झाला पाहिजे आपल्या शरीराचा. शिस्तीत जिथपर्यंत बॅलन्स जातो तिथपर्यंत घेऊन ठेवायचं आहे. 2 शिस्तीत हात पायापाशी न्यायचे आहेत. पाद हस्तासन ज्याला म्हटलं जातं तिथं जाऊन ठेवायचे. बरेचसं आसनं याच्यामध्ये होणार आहे. 3 एक पाय पाठीमागं. 3 वरच्या बाजूला मान करायचे. वरच्या बाजूला मान करायचे. 4 दुसरा पाय पाठीमागे आणि पायाकडे बघायचे. गुडघ्या पायाच्या गुडघ्याकडे बघायचं. 5 वर जमिनी बरोबर स्थिती. जमिनी बरोबर स्थिती. जमिनी बरोबर. 6 भुजंगासन वरच्या बाजूला बघा. 6 त्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 7 शिस्तीत शरीर उचलायचं आहे आणि गुडघ्याच्या दिशेने परत एकदा बघायचं पाठीमागे. 8 एक पाय पुढं वरच्या बाजूला बघायचं आहे. पाठीचा कणा ताण पडला पाहिजे. 9 दुसरा पाय पुढे. 10 नमस्कार स्थिती. नमस्कार स्थिती. शिस्तीत खाली घ्या. जिथं जातोय तिथं पण थांबायचे. पोटावर सुद्धा दाब पडतो या आसनामुळे. पचन क्रिया सुधारण्याचं काम या आसनाच्या माध्यमातून होतं. दुसरी गोष्ट पाठीला ताण पडतो त्यामुळं पाठीचे जे स्नायू आहेत, मणक्याचे स्नायू आहेत, त्याला लवचिकता प्राप्त होण्याचं काम या आसनाच्या माध्यमातून होतंय. 10 ते 15 सेकंद जर थांबला या आसनामध्ये तर याचा फायदा आपल्या शरीराला होणार आहे नियमित केला तर. वरती घ्या. बाजूने साईडला खाली घ्या. बाजूने खाली घ्या. थोडं 6 पायात अंतर घ्या. श्वास घ्या. डाव्या बाजूला जाऊ. पहिला डाव्या बाजूला साईडला करा आणि दुसरा हात वरच्या बाजूला करायचा आहे. आकाशाच्या दिशेने बघायचं. आकाशाच्या दिशेने बघायचं. त्रिकोणासारखी स्थिती आपली होते. 10 ते 15 मिनिटं 15 सेकंद याच्यामध्ये आपण या आसनामध्ये थांबायचं आहे. सगळ्या कृती शिस्तीत करायच्या. हात बाजूने खाली घ्या. पाय